नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण पाडुळी गटातून पाडुळी गावातच आलो. नेमकं पाडुळे गावातले धाडसी मतदार उमेदवाराच्या विरोधात बोलतील का? उमेदवाराच्या विरोधात म्हणजे जे काम न करणारे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात बोलतील का? आणि जे काम करणारा उमेदवार आहे त्यांना मतदान देण्यासाठी धाडसानं पुढे येतील का? हा विषय घेऊन आज आपण पाडुळी गावामध्ये मतदाराच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आहोत. काय म्हणते मतदार आणि कशा पद्धतीनं आपला उमेदवार, आपल्या गावाचा आपला माणूस, आपल्या गावाचा विकास करणारा माणूस कोण, तो माणूस निवडण्यासाठी दिनांक 9 तारखेच्या निकालातून कोणता माणूस पाडुळी गावातले मतदार स्वीकारणार या विषयावर आपण बोलणार आहेत. कोणता उमेदवार निवडणार आणि पूर्वीच्या उमेदवारांनी गावाचा विकास केला आहे का, हा विषय आहे. कोण बोलतंय? बोलता साहेब, बोला. काय वाटतं तुम्हाला? बोला 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 महाराज. अहो, मशालाची चिन्ह लावून हिंडायला लाज वाटत नाही तुम्हाला? आणि बोलायला काय लाज वाटते? बोला ना. मशालीचं बोला, भाजपाचं बोला, काँग्रेसचं बोला, गावाचं बोला. बोला येत नसेल तर मग कमळाचं हे चिन्ह काढून टाका. नाही बोलायचं मग असं बोला. मग तुम्ही अडकवलं ना चिन्ह, मग बोला. गावाचा विकास नका का तुम्हाला? तुम्ही थांबा. तुम्ही ही चिन्ह कशा ही चिन्ह कशामुळे लावले तुम्ही? आवडतं म्हणून. आवडतंय मग हे आवडते ना? मग हे आवडते, ज्याचं आवडते त्याचं तरी बोला. नाही, आपल्याला बोला येत नाही. चला मग काय वाटते गावाच्या विकासासाठी? कोणी गावाचा विकास केलाय? काय विकास आहे सध्या? पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपानं विकास केला असं लोकांचं म्हणणं आहे. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात पूर्ण जिल्हा, गाव मी विकसित केलंय. कोण म्हणते असं? हे देवेंद्र फडणवीस म्हणतात, भाजपाचे माणसं म्हणतात. मग तुमच्या पाडुळीला विकसितपणा आलाय का? विकास झालाय का पाडुळीचा? आणि भाजपानं विकास केलाय का? विकास केला असं म्हणताच येणार नाही. म्हणताच येणार नाही. कसं काय? प्रत्येक माणूस सदन झाला म्हणे. शेतकरी प्रफुल्लित झालाय. पाण्यापासून ते चांद्यापासून ते बांध्यापर्यंत सगळा शेतकरी सक्षम झालाय. आमच्या शेताकडला रस्ता सदन नाही अजून नीट. आम्हाला जाता येत नाही. अजून भरडायचे आमची सोयाबीन. बर. मग आता जे उमेदवार आहे ते कोणता उमेदवार तुम्हाला न्याय देईल वाटतं सध्या? आता नवीन उमटीचा उमेदवार निवडायचा आपल्याला. मग कोणता उमेदवार तुम्हाला न्याय देईल वाटते गावाच्या विकासासाठी? अमोल गुंड. अमोल गुंड तुम्हाला न्याय देईल वाटतंय? देणार. भाजपाचे आहेत, मशालीचे आहेत. मशाली आहेत. अमोल गुंड मशालीचे आहेत. हो, मशालीचे अमोल गुंड तुम्हाला न्याय देतील. हे 100%. त्यांचं काही सामाजिक काम वगैरे सांगता येईल तुम्हाला? हो, येते ना. काय? शाळा मास्तर आहेत आता सध्या. शाळा त्यांच्या वैयक्तिक झाली ती शाळा. समाजहितासाठी काय? समाजहितासाठी करणार आहे ना तो. बर. देऊन बघावं ना एकदा. बर देऊन बघावं. काय मत आहे? नाही, मला नाहीच बोलताय. चला बाबा, तुम्हाला काय म्हणायचं साहेब? अमोल गुंड तुमच्या पाडुळी गावाचा विकास करणार आहेत असं स्पष्ट मत आहे त्यांचं. एका मतदारात सहमत आहे मी. सहमत आहे. अमोल गुंडला सहमत आहेत. चला तुम्ही जरा थांबा. तुमचा विषय व्यक्त करू. काय मत आहे? तुम्हाला काय बोलायचं साहेब? गावातला कोणचा विकास करेल उमेदवार? गावातला विकास करेल कोण करेल? जे आहे ते सांगा ना. तुमच्या गावाचे सरपंच कोण आहेत? कोण आहे सांगा ना तुम्हाला. महिला आहेत. त्यांनी काय गावाचा विकास केला? नाही, मी नसतो माझ्या मध्ये. काय बोलता साहेब? बोलता बाहेर गावचे आहेत. गावचे इथले आहेत का कोण? नाही. बाबा, गावाचा विकास करणारा कोण आहे? तुम्ही बोला की. आता पैलवान पहिले जुने आणि पैलवान कुणाला भेट नाही. तुम्ही बोला, गावाचा विकास कोण करताय का? सध्या गावात कोण आहे सरपंच? एकंडे साहेब आहेत. एकंडे साहेबांनी गावाचा विकास केलाय. एकंडे साहेब सुद्धा आता निवडणुकीला उभारलेले आहेत. मग एकंडे साहेबाला मतदान देणारा वर्ग तुमच्या पाडुळीमध्ये आहे? आहे ना? म्हणजे एकंडे साहेबावर तुमचा विश्वास आहे 100%. मग ते तुतारीला उभारलेले आहेत, निवडून येतील. शब्बा. चला, तुमचं काय मत आहे साहेब? बोला की. तुम्हाला काय बोलायचं? चला कोण बोलताय? बोला साहेब. बोला. हो साहेब, बोला. एकंडे साहेब निवडून येणार आहेत म्हणून सांगितले. तुम्ही काय म्हणणार सांगा?
सांगा की काय मुकाव का तुम्ही बोला की लय बोलील बरं का बोला परत. बोला बोला लय बोलील. लय बोला पुन्हा अडचण येईल. बिल नाही बिलकुल सुद्धा बोला अडचण येईल. बिलकुल नाही बोला बोला काय तुमच्या छातीला मशाल आहे आणि मशालीचा माणूस डरपोक नाही नाही. बोला तुमच्या मशालीला आमचे का निवडून द्यायचं शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2.5 वर्षे मुख्यमंत्री पद सांभाळलं. बर या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सर्वजण आपल्याला एका महाराष्ट्राला नाही देशालाच पूर्ण असाध्य रोगाने घेरलं होतं. बरोबर त्यांचा कार्यकाळ हा थोडका होता, परंतु ज्यावेळेस त्यांचं कार्य सुरू व्हायला 2 लाखाची कर्जमाफी त्यांनी करायला आणि त्यानंतरच एकदमच असा कोरोनाचा काळ यायला ही योगायोग झाला आणि त्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक आदर्श मुख्यमंत्री आणि देशामध्ये 1 नंबरचा मुख्यमंत्री त्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये ते राहिलेले असून त्यांच्यावर आज विश्वास ठेवून आणखीनही तळागाळातला शिवसैनिक असेल मतदार असेल तो आणखीनही त्यांच्यावर पूर्ण क्षमतेने विश्वास ठेवून आज 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास आहे हो. आणि एका सोसायटीने एक सर्वे केला होता त्याच्यात त्यांना पहिला क्रमांक मिळाला मुख्यमंत्री म्हणून बरोबर. हा विषय ठीक आहे पण मग उस्मानाबाद हे धाराशिव जिल्ह्यासाठी तुमची सेना शेतकऱ्याच्या हितासाठी काय काम करताय आमच्या धाराशिवमध्ये आमचे आदरणीय लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर तसेच आदरणीय कैलासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विरोधात असून सुद्धा अनेक आता ह्या पाडवी गावचं सांगायचं झालं तर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा एक ही साधा शिपाई नाही ग्रामपंचायतमध्ये तरी सुद्धा आम्ही 80 लाख रुपयाची या चालू आर्थिक 2 वर्षामध्ये आम्ही काम करून दाखवले. कोणतं काम केलं 80 लाखाचं 30 लाखाचे रस्ते आहेत. हे जवळपास 12.5-13 लाखाचे हायमस लॅम्प आहेत तुमच्या पाडोळीमध्ये हो. बर आणि वैयक्तिक खासदार निधी 1100 गावं खासदाराला असतात. 1100 गावापैकी चालू आर्थिक वर्षामध्ये त्यांचा वैयक्तिक खासदार निधी हा 22 लाख रुपये एकट्या पाडवीमध्ये आलेला आहे. राणा पाटलांना काहीच केलं नाही का फक्त शिवसेनेच्याच खासदार आमदार ते केलं आमचं काम सांगितलं आम्ही. आता राणा पाटलांना त्यांचं काम केलं म्हणते राणा पाटील म्हणतात हो. 140 कोटी पासून ते आता ठीक आहे. 1800 कोटी पर्यंत निधी ठीक आहे. तुळजापूरसाठी धाराशिवसाठी आणलाय तो निधी राणा पाटलांना आणलाय असं मत आहे तुमचं काय मत आहे आता तुम्ही नेमकं कुठून आलात तुम्ही मी पाडोळीत आलो कोणत्या मार्गे आलात मी आलो सारोळी मार्गे सारोळा मार्गे येताना जे रस्ता व्हायलाय हा. ते रस्ता कसा व्हायला तुमच्या तो दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे कसा व्हायला म्हणजे ते त्यांच्या काम कसं रस्त्याचं- व्हायलंय त्या रस्त्याचं मी काय बघत नाही रस्ता व्हायला ठीक एवढं आहे. खरं आता जर तुम्ही इकडे कुठे जाणार आहेत का पुढे जाणार आहे अख्ख्या जिल्ह्यात तुम्ही फिरता हा. तुम्हाला कसं गादीवर फिरलेली वाटतंय का कशावर फिरलेली वाटते गादीवर फिरले चांगले रस्ते आहे. चांगले रस्ते मग ते 5,000 कोटी त्यांनी नेमका जे असे राणादादा सांगतात ते 5,000 कोटी आणले त्यातलं 1 कोटीचं काम त्यांनी फक्त ह्या 5,000 मधले 1 कोटीचं काम सांगा 1 कोटीचं काम सांगा उठा 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 जनतेत उभारला तुम्ही राजासारखं उभारायचं नाही राजा आज मतदार आहे हा. आताच आपल्याला सांगतो या पाडोळी जिल्हा परिषद मतदारसंघावरती 100% भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार म्हणजे 100% फडकणार? 100% फडकणार काय करणार कारण ते? आमचे उमेदवार हे सुशिक्षित उमेदवार हा. आहेत ते सांगवी गावचे माजी सरपंच आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांची सामाजिक सेवा बघायची असते त्यांनी व्यसनमुक्तीवरती काम केलं त्या गावामध्ये प्रत्येक कुटुंबापाशी एक नारळाचं झाड देऊन एक पर्यावरण प्रेमी सुद्धा आहेत. दुसरी गोष्ट जर सांगायची असेल तर माननीय आमदार राणा जगदीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला आकडा मोजा येणार नाही इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाडोळी आणि या परिसरामध्ये निधी दिला. त्याचं जर एक उदाहरण द्यायचं असेल तर आपण जर समोरचाही रस्ता बघत आहोत पुलापासून खाली झाला ही पूर्वी चांगला रस्ता नव्हता 1,25,00,000 रुपयाचा हा आत्ताच केलेला रस्ता. दुसरा पाडोळी बिलवरी नावाचा एक रस्ता आहे शेतकऱ्यासाठी जाण्या येण्यासाठी जिल्हा परिषदचा त्या रस्त्यासाठी पूर्वी 30 लाख दिले आणि आता 40 लाख म्हणजे 70 लाख रुपये त्या रस्त्यासाठी दिले. दलित वस्तीमध्ये 10 लाख रुपयाचे सिमेंट रस्ते केले. 25-15मधून ज्ञानेश्वर कुंभार घर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा त्या ठिकाणी 25-15मधून 10 लाखाचा सिमेंट रस्ता तिथं केला. शेतकऱ्यांची जी दळणवळणाचं साधन जो शेतकऱ्याचा शेतरस्ता असतो त्याचं सुद्धा 5 किलोमीटरचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. काही रस्त्याचं काम चालू आहे. सारोळ्यामध्ये होतो मी हां सारोळ्याच्या लोकांचं मत आलं लोकांचा नेत्याचं नाही राणा दादाचे सगळे विकास कामं कागदावर आहेत ग्राउंडला दिसत नाहीत. आता कुठं दिसते तेवढं सांगा एखादं आता तुम्ही ही जी बोलला ना ही सगळी कागदावर कामं आहेत तुम्ही माझ्यासोबत चला तुम्ही केलेली सगळी विकास कामं जी जेवढी येतो ना आम्ही. जेवढी मी तुम्हाला कामं सांगितलीत तेवढी प्रत्यक्षात कामं झालेली आहेत. राणा आदरणीय दादाचं पत्र ऐका राणा दादाचं पत्र आणि हे काम
मी हो. येतो, तुम्ही मला बोलवा, 100. कधी पण येतो. कधी तुम्ही काय आता मत आहे चला. तुमचं? आता चला त्यांनी तुम्हाला राणादाचं तुम्ही योग्य बोललात की राणादादाचं पत्र हा. आणि काम हा. असं दाखव. सार्वजनिक विभाग बांधकामाचं जिल्हा परिषदची आणि असली तुम्हाला थोतांड सुद्धा- कामं तुम्हाला सांग. सुद्धा आव्हान आहे. बिलकुल कैलास दादाचं बिलकुल. पत्र, खासदाराचं पत्र, खासदार आणि साहेबाचं पत्र, हा, मी येणार, फुकट खासदार येणार, हा. साहेबाचं पत्र आणि आम्ही केलेली कामं ही आरसा आणि ही आत्ताच ही तुम्हाला बघायचं चेहरा असेल तर आमचे मुस्लिम बांधवाचं कब्रस्तान आहे. त्या ठिकाणी एवढ्याला काँग्रेस असेल जर एखादी जर मयत मुस्लिम झाली बांधव म्हणता, मुस्लिम जाता येत नव्हतं. ऐका सर एक मिनिट जाता येत नव्हतं. तिथं 7 लाख रुपयाचा आमदार निधीतून आदरणीय राणादादांनी सिमेंट रस्ता दिलाय. आता सध्या आपण बघायला जाऊ शकता तिथं. बर. हा. त्याच्यामुळं राणादादाने मुस्लिम पाडुळी बांधव- असेल या परिसरासाठी मुस्लिम बांधव- मोठ्या एक सांगा, मला प्रमाणामध्ये एक काम सांगा, केलं. आमदाराला गावं कमी असतात का खासदाराला कमी असतात? कुणाला कमी असतात गाव? आमदाराला कमी असतात. आमदाराला निधी तेवढाच आहे, खासदाराला निधी तेवढाच आहे. बर. ओम राजेंचा 22 लाखाचा निधी आहे, ह्यांनी आमदाराचा निधी 22 लाखाचा सांगावा. हा, सांगा. त्यांनी काय म्हणले ओमराजे खासदार साहेबाचा निधी 22 लाख रुपये निधी आहे म्हणून. आमदार साहेबाचा जर निधी बघायचा असेल तुम्हाला निश्चित 22 लाखाच्या पेक्षा जास्त होतो. पण जी विविध कामं केलेली तुमचे आहेत माणसं नुसतं ऐका बोलण्यामध्ये पटाईत आहेत असं लोक म्हणतात. लोक म्हणतात बोलण्यामध्ये एवढे चांगले माणसं पटाईत आहेत असं म्हणतात, पण कामामध्ये तसे माणसं दिसत नाहीत. काय म्हणाल सांगा. आता ही तुम्ही जी बोलता का जसं आम्ही पटायचं तसं तुम्ही बी आम्हाला बोलले आम्ही पटायचं तर अवघात दिसता दररोज हो. ह्याच्यात आहोत. कारण आमचा ऐका विषय नाही. त्याच्यामुळे ऐका तुमचा 140 कोटीचा निधी 140 कोटीचा निधी तुम्ही इलेक्शनच्या अगोदर रद्द केला, बरोबर आहे. आणि इलेक्शन मध्ये निवडून आले की लगेच कामाला सुरुवात केली. म्हणजे जिल्हा परिषदचे मतदान आम्हाला घेण्यासाठी लगेच चालू झाला आणि जिल्हा परिषद संपली की लगेच बंद झाला. की असा जे कारभार आहे नाही ही तुम्ही जी बोलता ही अतिशय चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? रद्द झाला होता का नाही सांगा. निधी रद्द ना त्याला स्थगिती दिली होती. काय पालकमंत्री स्थगितीमध्ये काय साहेबांनी झालं? वर स्थगितीमध्ये काय झालं? पालकमंत्री शिवसेनेचे साहेब, होते स्थगितीमध्ये स्थगिती काय? दिली होती स्थगितीमध्ये आणि काय? त्याचा आदरणीय दादांनी पाठपुरावा केला. स्थगितीमध्ये त्याची काय? स्थगिती उठवली. कुणाचं आहे? मुख्यमंत्री कुणाचं आहे? स्थगिती स्थगिती कुणी दिली? आणि ती कामं चालू. पालकमंत्री तुम्ही कुणाचं त्या आहे? शब्दाचा प्रयास करू नका. सांगा, स्थगिती कुणी दिली? स्थगिती होती ती स्थगिती उठवली आणि आता काम चालू झालं. तुम्हाला येणाऱ्या काही 2-3 वर्षामध्ये धाराशिव इकडे शेवटचं धाराशिव नगरपालिका नगरपरिषद जे आहे धाराशिव तुम्हाला ही सुद्धा दोघांच्या व्यतिरिक्त एक इथं उमेदवार आहे. उमेदवार साहेब हे आहे शरदचंद्रजी पवार यांचे आदर्श विकास करणारा शेतकऱ्याचा नेता शरदचंद्रजी पवार म्हणून देशामध्ये त्यांचं नाव आहे. इथे एक उमेदवार आहे. उमेदवार साहेब नेमकं शेतकऱ्याच्या हितासाठी या दोघांनी काम केलंय का हे सांगा. खरं तर मला काय प्रतिक्रिया द्यायची नव्हती, हा, पण आता दोघांचं पण ऐकलं मी. हा, ही निवडणूक आहे जिल्हा परिषदची, बरोबर बरोबर ही ना विधानसभेची ना लोकसभेची. बरोबर. ही निवडणूक ग्राउंड लेवलची आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून काय कामं होणार आहेत, ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय कामं होणार आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जी बोललात आता मी ऐकतो इथं खासदार निधी आमदार निधी शासनाचा निधी हे कुणाच्या खिशातून नसतो दिलेला. खरंय खरंय खरंय. ही जे गावाला देय रक्कम असतात जी ठराविक मापदंडानुसार ज्या गावाला जो देय निधी असतो ते देणं बंधनकारक असतंय. तसं जर बघायला गेलं तर दोन्ही पक्ष सत्तेत राहिलेले पक्ष आहेत बरोबर बरोबर. आणि दोन्ही पक्षांनी आमच्या गावावर काय अन्याय केला आहे ते दलित वस्ती सुधार योजना पक्षपातीपणा देय रकमा जी द्यायला पाहिजे होत्या ते फक्त आणि फक्त टक्केवारीमुळं आमच्या गावाला देय रकमा दलित वस्तीच्या आजपर्यंत 7 वर्षात 1ही रुपया दिलेला नाही. टक्केवारी कुणी घेतली टक्केवारी? अपेक्षा उठा आणि- उठा साहेब. अपक्ष उमेदवार आहोत तुम्ही. साहेबांचं म्हणणं आहे की टक्केवारीमुळं तुमच्या पाडोळी गावाचा विकास थांबला गेला. टक्केवारी- असे नेमकं कुणी टक्केवारी घेतली टक्केवारी असेल बऱ्याच- आणि शेतकऱ्यावर कुणी अन्याय केलाय? मला टक्केवारीचं काय माहित नाही. मला एवढंच कळते पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे ग्राउंड लेवलचं आहे. ते आमदारच्या खासदारच्या नाही, गोष्टी नाही, नाही, तिकडं तुम्ही तिकडे मी जाऊन- काय सांगायला- तुम्ही पूर्ण आहे का अपक्ष उमेदवार? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्राउंड लेवलची आहे, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शेतकऱ्याचा विकास करते, गावाचा विकास करते, तिथूनच निधी मिळतो. ह्याच गबाळातून कुणी गबाळ हाणले? माझं असं म्हणणं आहे, टक्केवारी द्या पण गावचा विकास करा. घेऊ द्या टक्केवारी. कुणाला? काय करायचं कामच करणार गेले. कुणी बी टक्केवारी घ्या. मतदाराच्या खिशातून पैसे घ्या असं म्हणते तुम्ही. माझं असं मत आहे. ही कमर्शियल मुद्दा झाला. तुम्ही शेतकरी हो, मतदार कमिशन द्याल का तुम्ही? मतदान बी द्यायचं आणि कमिशन बी द्यायचं. हो, शेतकरी. हो, मतदान बी द्यायचं आणि कमिशन बी द्यायचं, मान्य आहे का? मतदान देऊन कमिशन द्याल का तुम्ही?
मतदान देऊन कमिशन माझं द्या. म्हणणं असं आहे, जो नेता आहे आपल्या गावासाठी, हा. आपल्या गावासाठी, शिवरस्त्यासाठी जो काय निधी आहे, काय खाली काय राहते, खाली एक उमेदवार असते, वरी सत्ता एकाची असते. तो काय करतो, खाली आला कवाच आपल्या माणसालाच देतो तो, दुसऱ्याला काहीच देत नाही. कमिशन देणं हे नेत्याला मान्य नाही. नेत्याला एक तर मतदारांनी तुम्हाला मतदान बी द्यायचं, तुम्हाला राजा बनवायचं. खरं तर तुम्ही सगळेच भिकारी असताव, कारण तुम्ही आता बुटासहित पाया पडताव मतदाराच्या. मतदार ही राजा आहे, मतदाराच्या बुटासहित पाया पडणारे सगळेच भिकारी. आणि तुम्ही 5 वर्षे राजा बनताव आणि जनतेला भिकारी बनवता, हे किती योग्य आहे? ऐका की, माझं असं म्हणणं आहे, ह्या जनतेमुळे आम्ही राजा आलो, पण जनतेचा रुपया द्यायचा नाही, आम्ही पदरून देणार, काम करून दाखवणार. मग तुम्ही शेतीतून देणार का पैसे? शेतीतून देणार. मग कशाला शासनात आता? कशाला शासनात आता? शासन देत नाही टायमिंगला. टक्केवारी द्या, तुम्ही काय द्यायचंय ते द्या, पण रुपयानी द्या ना. हा, निधी आणा. निधी आणा. निधी आणा. काय म्हणणं आहे मतदार बांधव? गावाच्या विकासासाठी काय मत आहे का तुमचं? कोण बोलतंय का? कोण बोलतंय का? कोण बोलतंय का? मतदार बांधव कोण बोलायला तयार आहे का? चला, तुम्हाला काय म्हणायचं साहेब? तुम्हाला काय म्हणायचं? आता यांनी जशी- तुम्ही आता मत ह्यांना कशाच्या मुद्द्यावर मागणार? तुमचा उमेदवार कोणचा आहे? भाजपाचा काय नव्हता? भारतीय जनता पार्टीचा दयानंद शिंदे म्हणून आमचे तुमच्या सांगलीचे- बाबा उमेदवारानं या मतदार बांधवासाठी काय काम केलंय आणि तुम्हाला मतदान का करावं? ते आमचा जी उमेदवार आहे, स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे, तो पार्टीचा एकनिष्ठ माणूस आहे. तिसरी गोष्ट सांगायचं असेल, त्यांना ते सांगवी गावचे माजी सरपंच आहे. जर आपण जाऊन तिथं पाहू शकता, त्यांनी त्यांच्या सरपंच काळामध्ये त्यांच्या गावामध्ये व्यसनमुक्ती असेल, दारूचे जे अवैध धंदे असतील, मटक्याच्या बुक्या असतील, ह्या बंद करून म्हणून त्यांनी तुम्हाला विकास पाहिजे. साहेब, आमचा तुम्ही- उमेदवार हा एकदम सुशिक्षित मास्तर आहे. हा. स्वतः त्यानं जवळपास आतापर्यंत 25 वर्षे पाडळीमध्ये नोकरी करतो. बर. आणि अख्ख्या पाडळी परिसराला बी विचारलं त्यांचं म्हणजे आमच्या उमेदवाराचं, तर एकदम सुशिक्षित, सुसंस्कृत आणि हवाहवंसं वाटणारं तो चेहरा आहे. विरोधक सुद्धा त्याला सर म्हणूनच नावानं हाक मारणार. मतदार बांधवासाठी विकास कामं काय केले? विकास कामं आतापर्यंत तो शिक्षक आहे, तो आमच्याच माध्यमातून विकास आम्हीच केलेला आहे ना, तो कॅन्डिडेट आम्हीच दिलेला आहे. आता याच्या पुढे त्याला प्रवाहात आणायचं म्हणून आम्ही त्याला उमेदवार केले. आणि नाव आहे? काय त्याचं नाव? अमोल नागनाथ गुंड. साहेब, तुम्ही उमेदवार आहेत, तुम्ही कशावर मत मागणार? मी माझ्या ग्रामपंचायत सदस्य मागच्या पंचवार्षिकमध्ये ग्रामपंचायत सदस्य होतो. त्या काळात केलेलं काम म्हणून माझ्या अधिपत नेतृत्वाखाली ग्रामपंचायतला मी पॅनल केला आणि माझ्या मातोश्री या सरपंच झाल्या आणि ती थोडक्या नाही 500 मताच्या मताधिक्याने सरपंच झाल्या. तुम्ही आता जिल्हा परिषदला आहेत ना? आणि मी आता स्वतः जिल्हा परिषदला, मी ना दाम ना चहा ना पाणी, फक्त कामाच्या जोरावर आणि निष्ठेच्या जोरावर या निवडणुकीला समोर जात आहे. आणि काम किती केलंय, काय केलंय, गावातल्या जनतेला माहित आहे. मी काम हुडकायचं आव्हान करतोय लोकांना, मी काम सुद्धा सांगत वा, नाही. तुम्ही काय म्हणणार वासर? मी पंचायत समितीला उभा आहे. माझी इच्छा नव्हती उभा राहायची. जनतेने काय म्हणले, आता पण नुसती समाजसेवा चालू आहे, कवा तर आम्हाला मताचा अधिकार दे. त्यांची इच्छा का मतदार बंधू भगिनी म्हणले, बाबा उभा राहा. आम्ही म्हणलं माझ्याकडे काहीच नाही, करून खायला खाऊ द्या. पक्षाने बी आधार दिला, हॉटेल आहे ते, पण अहो तिथं टाटा उचलायला. माझं काय असं मत आहे, गरीब कस काय? नाही गरीब असं नाही हो, टाटा उचला कष्टाचा पैसा आहे. जनतेत कसं वाटायचं? ताटातले पाठ असते म्हणून हे थाट. माझं असं म्हणणं आहे, मला शिवसेना उभाटा गटाने उमेदवारी दिली, पण बाय चान्स गुंड दोन्ही नाव एकच झाले. अमोल गुंड, सतीश गुंड, एकाच घरात दोन्ही जायले, म्हणून माझी लास्टला डावलली. मी म्हणलं ह्यांच्या पंक्तीला मागून का नाही जायचं. हे त्या पंक्तीला गेलो, लय जणांची फोन आले, काढून घे. आम्ही म्हणलं अपक्ष पंक्तीत बसला. पंक्तीत बसलो. आता कसं खायचं ती मला माहित आहे. कुठला आयटम उचलायचा आहे, संपत आलं की जवळ बसायचं. जिथून वाढायला चालू होतंय का तिथून बसा, पण खायचं. जामून जर संपत असलं, ऐका, खाण्यासाठी नाही, विकास करायचा आहे. माझं असं म्हणणं आहे, ऐका सर, समाजकार्य आणि राजकारण ही दोन्ही जर चाक एकाला भिल्ली, असं ट्रॅक्टर पळते माझं सुसार माहिती कामच इथं फक्त. समाजकार्य आणि राजकारण ही दोन्ही जर चाकं एकत्र असतील तर ट्रॅक्टर चांगला सुसाट पडणार, अशा पद्धतीचं उमेदवाराचं मत आहे. दुसरे शरदचंद्रजी पवार यांचे उमेदवार आहेत. मला वाटते काय नाव तुमचं? सतीश एकंडे साहेब आहेत. ते म्हणतात ना दाम ना काम असं म्हणले नाहीत, ना काम असं म्हणले नाहीत, ना दाम ना लबाड बोलले नाही, फक्त काम आणि काम. कामाच्या ताकदीवर मी मतदान घेणार आणि माझं काम जनतेला माहीत आहे. जनतेला जर वाटलं
तर मला फक्त कामाच्या माध्यमातूनच 100% मतदान मिळणार असं त्यांचं मत आहे. शिवसेनेचे उमेदवार गुंड यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं एवढं म्हणणं आहे की आमच्या विकास कामाला 100% मतदार न्याय देणार. आणि भाजपाचे उमेदवार आहेत, आम्ही लाखो कोट्यवधी रुपयाचे कामं केले, त्या कामावर नेहून आम्ही तुम्हाला दाखवणार. त्यांना चॅलेंज केलं आहे, तुमचं पत्र आणि काम दाखवा, आम्ही फुकट येऊन बाईट करणार. ह्यांनी सुद्धा सांगितलं की कैलासदादाचं खासदारांचं पत्र आणि काम दाखवणार. शेवटी मतदार राजा खूप हुशार आहे. मतदार राजाला ह्या चालाक मंडळीचं सगळं कळतंय, पण कुणीच कुणाच्या विषय बोलत नाही, कारण उद्या राम राम करायचं बंद होत आहे हे त्यांना माहीत आहे. पण 100% राम राम, पण अगोदर जनतेचं काम. जो जनतेचं काम करणार आहे त्यालाच आम्ही मतदान करणार आहेत, हे आता मतदार बांधवांनी ठरवलेलं आहे. मग नेमकं आपण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा का भाजपाच्या कमळाचा, हे आपण येणाऱ्या काळामध्ये ठरवणार आहेत. आणि अपक्ष उमेदवार असतील, तुतारीचे उमेदवार असतील, कोण बाजी मारणार आहे ते 9 तारखेला ठरणार आहे. कारण तुतारीनं नगरपालिकेला अवघ्या 10 तासामध्ये 8 उमेदवार निवडून आणलेले आहेत. या जिल्हा परिषदेला जर असा एक पराक्रम जर गाजवला गेला तर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष ठरवणारा निर्णायक मतदार तुतारीचे सदस्यसुद्धा ठरू शकतात असं जाणवायले जनतेमध्ये. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जनता कुणाच्या बाजूला झुकणार आहे, मशालीच्या का कमळाच्या, ते 9 तारखेला पाहूया. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या विचार कमेंट बॉक्समध्ये खऱ्या ती खऱ्या आणि खोटा ती खोट्या कमेंट जशा आहेत तशा नोंद करा. कुठून कमेंट लिहिलेत हे सुद्धा सांगा, आपला मोबाईल नंबर सांगा. पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या गावाच्या विकासाचं काम करणाराच निवडा, एवढीच तुमच्याकडं अपेक्षा. आणि तुम्हाला खडतर प्रवासच्या खूप खूप शुभेच्छा आहे. मी प्रभाकर लोंढे, धन्यवाद पाडुळीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.